हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? हिरवगार सगळीकडे मस्त असं वातावरण आहे. सगळीकडे पाऊस पडतोय सलग 3 दिवस झालं. पुण्यामध्ये तर चक्क पाऊस थांबनाच गेलेला आहे आणि सोमवार उजळलेला आहे अक्षरशः. तरी पण पाऊस काही उघडला नाही, त्याच्यामुळे शाळेला सुट्ट्याच देऊन टाकलेल्या आहेत. तर सोमवारी सगळीकडे शाळेला सुट्टी होती. तर आरोही पण झोपलेली होती, कारण की सुट्टी होती तर तिला उठवलं नव्हतं. मस्त असं बाहेर पाऊस पडत होता. तर काय ड्युटीला गेले होते, कारण की ते जाणं भागच होतं. तर मस्त अशा वातावरणामध्ये तर आरोहीला पण सुट्टी होती, सगळं काम बी आवरलं. तर म्हटलं तर करायचं काय, पण 1-2 रेसिपी पण शूट करायची होत्या, पण 1-2 वस्तू नव्हत्या बाहेर जावं, तर पाऊस चिखल होता. त्याच्यामुळं मी ते रेसिपी करायचं कॅन्सल केलं. म्हटलं जरा फक्त व्लॉग तुमचं शेअर करावा. सकाळची कामं वगैरे आवरली होती, दुपारची पण 12:30-1 वाजले होते. तर पाऊस पडत होता, थांबत होता, पडत होता, थांबत होता. तर हे मी उन्हाळ्यामध्ये जेव्हा सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा बरेचसे होम डेकोर बनवले होते. त्यातले एक हे होम डेकोर सगळ्यांच्याच घरी, मिडल क्लास असो किंवा रिच फॅमिली असो किंवा गरीब फॅमिली असो, सगळ्यांच्या घरी पावसाळ्यामध्ये हे वातावरण असतंच. तर ज्यांच्याकडे स्टँड नाही त्याचं जुगाड मी घेऊन आलेले आहे. स्टँडला पण भरपूर जागा लागते, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, गॅलरीमध्ये पण कपडे वाळत घातलेले असतात, पण ते पूर्णपणे वाळत नाहीत. तर आज धुतलेले गॅलरीमध्ये कपडे वाळत घातलेले होते आणि कालचे जास्त नाही पण थोडेसे ओले राहतात कपडे, म्हणून मी असा एक विळू होता माझ्याकडं, तो असा आडवा टाकला. एकीकडे गादीचं होतं तिथं ठेवला, पण दुसरीकडे ठेवायचं कुठं, म्हणून ते कपडे अडकवायचं हँगर असतं, सो ते त्यालाच मी स्टँड म्हणून हे केलं. बऱ्यापैकी बरेचसे कपडे बसतात. आणि आता शाळा नाही, सुट्टी म्हटल्यानंतर असे उद्योग तर करायला पाहिजेच. म्हणून आरोही घरातच छत्री उघडी करून खेळत होती. म्हणजे तिचं म्हणणं होतं की बाहेर पाऊस पडतात, मग मी पण असं छत्री उघडी करून तिला असं बाहेर वगैरे जायचं होतं, पण मी म्हणत होती तिला बाहेर नाही जायचं, म्हणून ती घरामध्येच पाऊस एकटीच खेळत होती बेडवर. आणि इकडं मग तिला म्हटलं होतं की बाबा अभ्यास पण चालू राहते, म्हणून ती स्पेलिंग वगैरे लिहित होती, की ज्याला मॅडमनी त्यांना पाठ पण करायला सांगितलं होतं. म्हणलं तुझं खेळणं पण होईल आणि पाठ करणं पण होईल. दुपारी मग असाच टाईमपास केला दोघीजणींनी खेळत. मग संध्याकाळी तिला खायची होती इडली, म्हणून मी सकाळी 11 वाजता तांदूळ वगैरे भिजायला टाकले, 5 वाजता वाटण काढलं. आणि मग बघूया, आता मला ते सुट्टी तर इडली सांबार करायलाच पाहिजे. मग मस्त असा चहा केला, पीठ आंबवायला ठेवलं आणि बऱ्यापैकी संध्याकाळी बघते ती इडली मस्त अशी फुगली होती, जास्त नाही पण बऱ्यापैकी फुगली होती. मस्त अशा वातावरणामध्ये मस्त असं चहा, आणि 1-2 तास पाऊस पण उघडलेला होता. तर आता चहा वगैरे केला. आता सांबार मसाला ऐनवेळेस घरामध्ये संपलेलाच होता. तर आता हे म्हटले मग तू जाऊन आण, पण म्हटलं आता पाऊसही चिखलपणे, मग म्हटलं नको जाऊ द्या, कारण की मला सांबार मसाला घरी बनवता येत होता. ह्याची फुल व्हिडिओ आहे ना, तो याच्यावर बनवलेला आहे. 2 वर्ष झालं जसं मी माझं यूट्यूबचं चॅनल सुरू केलं तेव्हाच मी टाकलेला होता व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओची लिंक डिटेलमध्ये जो आहे ना, तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देते. शॉर्टकटमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ह्याची रेसिपी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर हरभऱ्याची डाळ, आता हा जो मसाला आहे तर ते 3-4 सांबारमध्ये तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही डाळ तडका जर केला तर 1 चमचा यूज करू शकता. खूप अप्रतिम मसाला होतो. तुम्ही जो सांबारचा पॅकेटचा मसाला आहे तो विसरून जाल. एकदा तरी हा मसाला नक्की ट्राय करा, कारण की मी खूप 5-7 रेसिपी जेव्हा मी ह्या मसाल्याची केल्या तेव्हा मला हा परफेक्ट कुटुंब मसाला बनवायला आलेला आहे, आणि तेव्हाच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे ह्याच्या अगोदरसुद्धा. तर चला मग बनवूयात पटकन कसा बनवायचा. तर हरभऱ्याची डाळ मी या ठिकाणी 1 चमचा घेतलेला आहे, जो पोहे खायचा चमचा असतो ना, सो त्याच मी मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे. कोणतेही तांदूळ 1 चमचा घ्यायचे आहेत, तर मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत. असं काही नाही, तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, अगदी कुपनचे सुद्धा घेऊ शकतात. त्याचबरोबर उडदाची डाळ टरफल असलेली किंवा नसलेली 1 चमचा घ्यायची आहे. मस्त असं लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता, मिरची हे सुद्धा मस्तपैकी असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेडगी मिरची असेल तर एखादी टाका, कलर मस्त येतो. तर आता यामध्ये महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे धनेसुद्धा मी अर्धा चमचा घेतलेले आहेत, आणि मेथीचे दाणेसुद्धा अर्धा चमचा घेतले आहेत. हे सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर खोबरं आणि खडे मसाल्यापैकी काही खडे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. आता खडे मसाल्यामध्ये थोडे जिरे, थोडे शहाजिरे, 1-2 लवंग, 2 काळी मिरी, थोडं स्टारफूर, दालचिनीचा तुकडा आणि छोटी जिरी विलायचीच ना, सो ती 1 टाकली. तर हे बरोबर मेजरमेंट आहे.
आता सगळं भाजल्याच्या नंतर ना गॅस बंद करायचा. तवा थोडा थंड झाला की हळदसुद्धा अर्धा चमचा भाजून घ्यायची, याच्यामध्ये टाकायची. आता मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे जर काळा हिंग तुम्हाला जर भेटला तर काळा हिंग अवश्य टाका याच्यामध्ये, नाहीतर तुम्ही रेग्युलर हिंग अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण मिक्सरला वाटतो ना त्याच्या आधी नमक आणि हिंग टाकून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. नमक मोठं किंवा छोटं तुम्ही रेग्युलर नमक वापरलं तरी देखील चालेल. आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं मिक्सरला मस्त असं फिरून घ्यायचं आहे. मसाल्याचं टेक्स्चर येतं. जेव्हा तुम्ही हा मसाला ग्राइंड करताना मस्त असं घरामध्ये सुवास तुम्हाला जाणवेल आणि खरंच मसाला मस्त झालेला होता. आणि पाऊस पण उघडला होता बऱ्यापैकी, थोडंसं थेंब भरभर येत होती. संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालं होतं. म्हटलं तर तुमची सुद्धा शेअर करावं. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक